नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. टॉप 9 घडामोडी पाहणारच आहोत. मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे. साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे. नातवाकडे लक्ष द्या असं काही जण बोलतायत. पण मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या लोणी भापकर गावामध्ये हे वक्तव्य केलंय. तर शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. शरद पवारांनी कधी भावनेच्या गोष्टी केल्या नाहीत असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हणत अजित पवार यांच्या निशाणा साधलाय. आता काही जण वेगवेगळे लोक भेटतायत, सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे, सुप्रियाकडे लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे, मला काही म्हणायचं नाही. आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे, नातवाकडे लक्ष द्या. याला म्हणलं कमीट कठीणच झालं. पोरग सोडलं की एकदम नातूच काढलाय. म्हणजे मी मुलासारखाच आहे ना, पुतण्या असलो तरी मुलासारखाच आहे. आणि माझ्यात काय कमी आहे? मी काय कमी केलेलं आहे? साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय? असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही. अरे तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. हे शॉकिंग आहे जर स्टेटमेंट असेल तर. असं एक तर आदरणीय पवारसाहेब इमोशनल कधीच दाखवत नाही. कुठल्याही नेत्याला इमोशन्स दाखवायला अधिकारच नसतो. त्याच्यामुळे आणि गेल्या 6 दशकाच्या राजकारणात शरद पवारांनी कधीही इमोशन्स वगैरे या गोष्टी कधी केलेल्या नाही. त्यांनी कर्तृत्वावर, कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे. आणि मला तुम्ही म्हणताय हे मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट. प्लीज हे दाखवताना पूर्ण रेकॉर्ड करा.